वर्ध्यातून वर्ध्याच्या सिंधी रेल्वेमध्ये कमळ विरुद्ध तुतारीमध्ये लढत पार पडते आहे। शरद पवार गट विरुद्ध भाजपमध्ये मुख्य सामना होणार आहे। वर्ध्याच्या सिंधी रेल्वे नगर परिषद निवडणुकीमध्ये कमळ विरुद्ध तुतारी अशी काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे। सार्वत्रिक निवडणुकीला मुख्य सामना हा भाजप आणि शरद पवार गटामध्ये असला तरी सुद्धा प्रभाग पातळीवर पंजा, घड्याळ आणि अपक्ष सिलेंडर या चिन्हांचे सुद्धा उमेदवार रिंगणात आहेत। यंदाच्या नगरपालिका नगराध्यक्ष पदाची वर्धेच्या सिंधी रेल्वेमध्ये मुख्य लढत आहे। कमळ विरुद्ध शरद पवार गटाची तुतारी या चिन्हासोबत। तर प्रभागामध्ये कमळ विरुद्ध अपक्ष जे उमेदवार आहेत त्यामध्ये घड्याळ असेल, सिलेंडर असेल या चिन्हासोबत कमळची सरळ लढत होणार आहे। तर यावर्षी 10 प्रभागामध्ये 20 जणांना जनता निवडून देणार आहे। भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आदी सर्व पक्ष जागांवर उमेदवार उभे केले आहेत। भाजपातर्फे डावलल्या गेलेल्या असंतुष्टांनी सिलेंडर चिन्ह स्वीकारले। सन 2016 मध्ये निवडून गेलेले अनुभवी आशिष देवतळे असेल, बबिता तुमाने, सुधाकर वळके, सुमन पाटील इत्यादींनी पुन्हा यावर्षी रिंगणात उडी घेतली आहे। त्याशिवाय मागील वेळी थोडाफार मतांनी पराभूत झालेले प्रवीण सिरसीकर, अशोक सातपुते, रणजित मडावी, पुष्पा वल्ले यासह इतरही उमेदवार पुन्हा जनतेला कौल मागत आहेत। प्रत्येक निवडणूक लढवायचे म्हटलं तर मते मागताना दिसून येत आहे। घरोघरी समर्थकासह जोगवा मागण्याची संख्या सध्या तरी कमी दिसून आहे। शनिवार नंतर प्रचाराला मोठा वेग येईल। 30 नोव्हेंबर रविवारी आणि सोमवारी कत्तलची रात्र ठरणार आहे। एकंदरीत जिल्ह्याचा जरी विचार केला किंवा सिंधी रेल्वेचा जरी विचार केला तर सरळ लढत कमळ विरुद्ध शरद पवार गटाची सिंधी रेल्वेमध्ये दिसून येत आहे। आता नेमकं मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात हेच पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। प्रमोद पानगुडे, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी, सिंधी रेल्वे, वर्धा।